संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स जर आपण बघितलं तर सर्व अभियोग्यताधारकांना आता आनंदाची गोष्ट आहे. कारण पोर्टलला जागा यायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की आता जागा अपलोड होत आहेत आणि त्याच्या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिराती तुम्ही पाहतात. अनेक पेपरमध्ये, वृत्तामध्ये जाहिराती आलेल्या तुम्ही बघितल्या असतील. कदाचित उद्या परवामध्ये जाहिराती तुम्हाला सर्वात जास्त ह्या पवित्र पोर्टलच्या आलेल्या त्या ठिकाणी दिसतील. तर ही आनंदाची गोष्ट आहे. आणि दुसरी अशी आहे की आता पवित्र पोर्टलला येत्या 2-3 दिवसामध्ये सुरुवात होण्याची शक्यता आहे. आणि पोर्टल हे लवकर सुरू होऊन तुम्हाला जे अनेक दिवसापासून प्रेफरन्सची तुम्ही वाट बघत होतात की आता प्रेफरन्स नेमके कधी येतील, आम्हाला कधी ते प्रेफरन्स द्यायला मिळेल, तर हे जी काही तुमची जे वाट एवढ्या वर्षापासून तुम्ही बघताय, याला आता कुठंतरी 2-3 दिवसावरती त्या ठिकाणी तुमचा तो आनंदाचा क्षण आलेला आहे. त्यामुळे येत्या 2-3 दिवसामध्ये बुलेटिन निघेल आणि पुढची जी प्रक्रिया आहे त्या ठिकाणी ती पुढची प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली जाईल. त्यामुळं ही तर आनंदाची गोष्ट होतीच, पण भरती प्रक्रियेमध्ये आता काही गोष्टी अशा आहेत की त्या अडचणी निर्माण करण्यासाठी किंवा अडचणी त्यामध्ये येण्यासाठी काही गोष्टी होताना आपल्याला दिसत आहेत. आता आंतरजिल्हा बदली असेल तर आंतरजिल्हा बदलीमध्ये एक संघटना राज्यस्तरीय मुंडन आंदोलन करणार असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं आहे. त्यांचं म्हणणं आहे की आधी बदल्या करा आणि मग भरती प्रक्रिया राबवा, असं त्यांचं म्हणणं आहे. त्या पद्धतीनं ते आंदोलनाची तयारी त्या ठिकाणी करत आहेत मुंबईमध्ये. आता त्यांचं आंदोलन संदर्भामध्ये अजून काही अपडेट मिळालं नाही, परंतु त्यांच्या जे टीम आहे त्या टीमशी चर्चा झाल्याचं आपल्याला कळतं आहे. मग आता चर्चा नेमकी काय झाली आहे, कुठल्या अटीवर झालेली आहे, याबाबतचे अजून तरी अपडेट्स नाही आहे. यानंतर दुसरं एक असा विषय होता की अनेक जणांना एक प्रश्न पडलेला आहे की भरती प्रक्रियेमध्ये जो 55-60चा विषय आहे त्याचा काही परिणाम या भरती प्रक्रियेवरती होईल का? कारण मी काल सांगितलं होतं की याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेली आहे आणि ती सुप्रीम कोर्टामध्ये याचिका म्हणजे अवमान याचिका आहे ती. त्या अवमान याचिकेमुळे भरतीवर काही परिणाम होईल का? तर अजिबात नाही. कारण ही जी अवमान याचिका आहे ती जुन्या भरतीवरती दाखल आहे, त्यामुळं नवीन भरतीमध्ये त्याचा कुठलाही काडीमात्र संबंध नाही. त्यामुळं जो काही भरती प्रक्रियेवरती जे तुम्हाला असं वाटतं की काही प्रॉब्लेम येईल तर अजिबात येणार नाही. त्या याचिकेमुळे कुठलाही परिणाम येणार नाही. अजून एक दुसरी गोष्ट अशी आहे की पदोन्नती जवळपास 5,000 ते 6,000 शिक्षकांच्या पदोन्नतीचं मार्ग त्या ठिकाणी म्हणजे सुरू झाल्या होत्या, परंतु पुन्हा कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलं आणि ती भरती प्रक्रिया पुन्हा एकदा थांबण्याची चिन्ह त्या ठिकाणी निर्माण झालेली आहेत. तेव्हा पदोन्नतीला कुठंतरी पुन्हा एकदा स्टे बसतो की काय, किंवा स्टे बसेल असं वाटायला लागले, कारण नागपूर खंडपीठामध्ये पिटिशन ती ऑलरेडी दाखल झालेली आहे. तेव्हा हे जे काही पदोन्नती, ह्या पदोन्नतीसुद्धा आपल्या भरतीवरती परिणाम नाही. याचं कारण असं आहे की जागा ऑलरेडी अपलोड झालेल्या आहेत. त्यामुळं या पदोन्नतीच्या जागा, काहींना असं म्हणत होतं की ह्या पदोन्नती जागा पोर्टलला येतील, तर पोर्टलला ऑलरेडी खूप मोठ्या प्रमाणावरती जागा आलेल्या आहेत. म्हणजे ही जी भरती प्रक्रिया आहे, जी मागची भरती प्रक्रिया झाली होती त्या धर्तीवरती ही सुद्धा भरती प्रक्रिया ही मोठी आहे आणि जागासुद्धा या भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या आहेत. सर्वात आधी मी सांगितलं होतं की जागा किती येतील. अनेक जण सांगतात की 28,000 येतील, 29पर्यंत येतील, 27 येतील. पण आज तुम्हाला सांगतो की भरती प्रक्रियेमध्ये 30,000+ जागा आहेत. 30,000, जवळपास 30,200-250च्या आसपास त्या जागा असतील. एवढ्या जागा पवित्र पोर्टलला येणार आहेत. अनेक जणांनी वेगवेगळे अंदाज दिलेत, परंतु मी जे तुम्हाला अंदाज सांगितला की 30,000+ आहेत. 30,000+ ते 30,300च्या मध्ये आहेत. 30,300च्या आत ह्या जागा आहेत. तेवढ्या जागा पोर्टलला येणार आहेत. त्यामुळं आनंदाची गोष्ट आहे. आणि ह्या ज्या जागा आहेत ना, ह्या जवळपास जर आपण याच्या जर बघितल्या 1 ते 5च्या जर जागा बघितल्या तर 9,500 जवळपास जागा आहेत. म्हणजे 9,300 ते 300, 400, 450पर्यंत ह्या
जागा आहेत एवढ्या जागा ह्या झडपीच्या आहेत. त्यानंतर 6 ते 8च्या जर आपण जागा बघितल्या तर जवळपास ह्या 3000 म्हणजे 4000ला 4000च्या 100-150 कमी भरतील एवढ्या जागा आहेत. 3800-900पर्यंत ह्या जागा आहेत. कुठल्या? 6वी ते 8वी पदवीधरच्या. आणि 11वी-12वीच्या तर मी सांगितलं शून्य जागा आहेत. 11वी-12वीला ह्यावेळेस जागा नाहीत झडपीच्या. पण 9वी-10वीच्या जवळपास एक 70-80 जागा मी तुम्हाला काल सांगितलेल्या होत्या. मनपाच्या सुद्धा मोठ्या जागा आहेत. मनपाच्या जवळपास 1200-1300च्या मध्ये जागा आहेत. नगर परिषदसुद्धा 200 जवळपास प्राथमिकच्या जागा आहेत. मी ज्या आधी सांगितलं त्या प्राथमिकच्या जागा आहेत. प्रायव्हेटच्यासुद्धा चांगल्या जागा आहेत. 350+ प्रायव्हेटलासुद्धा जागा आलेल्या आहेत विना मुलाखतच्या. आणि ट्रायबलला तर चांगली भरती, ट्रायबलची भरती आल्यामुळं ह्यासुद्धा जवळपास 1500-1600 जागा ट्रायबलच्या आलेल्या आहेत प्राथमिकच्या 1 ते 5च्या जागा. आणि त्यानंतर विथ इंटरव्ह्यू जर आपण बघितला तर विथ इंटरव्ह्यूलासुद्धा एक 1600-1650पर्यंत ह्या जागा आहेत आलेल्या. अशा प्रकारे जवळपास जर आपण पोस्ट बघितल्या तर ह्या पोस्ट 14,000+ आहेत प्राथमिकच्या फक्त विथ इंटरव्ह्यू पकडून. विथ इंटरव्ह्यू जर आपण सोडला तर फक्त 1600-1700 जागा त्यात मायनस करा. 14,500-14,500च्या आसपास जागा आहेत त्याच्यामध्ये. 14,500-14,000च्या मध्ये जागा आहेत. एवढं जर त्यात मी सांगितलेल्या मायनस केल्या 1600-1600 तर तेवढ्या जागा ह्या विदाऊट इंटरव्ह्यूला आहेत. कारण विदाऊट इंटरव्ह्यूपेक्षा आहे ना म्हणजे विथ इंटरव्ह्यूपेक्षा विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा जास्त आहेत. आणि 6 ते 8च्या जर आपण जागा जर बघितल्या 6 ते 8च्या तर 6 ते 8च्या ज्या जागा आहेत त्या जवळपास 10,000 क्रॉस आहे. म्हणजे 10,000+ जागा आहेत 6 ते 8च्या. मनपाच्या पण चांगल्या जागा आहेत. एक 650-700पर्यंत जागा आहेत. नगर परिषदच्या पण एक 80-90 म्हणजे 70 ते 90पर्यंत जागा आहेत. प्रायव्हेटच्या पण एक म्हणजे विना मुलाखत एक 900 ते 1000मध्ये ह्या जागा आहेत 6 ते 8च्या. आणि स्कूल डिपार्टमेंट एज्युकेशन डिपार्टमेंटचं स्कूल आहेत ना त्यांच्या 6 ते 8च्या एक 5-10 जागा त्यांच्या पण आलेल्या आहेत. ट्रायबलच्या नाही आहेत जागा. ट्रायबलच्या 6 ते 8ला जागा नाही आहेत. पण 9-10ला जर बघितलं ना तर एक 550च्या आसपास जागा आहेत. 500 ते 550च्या मध्ये. म्हणजे अशा ट्रायबलच्या जर जागा बघितल्या 11वी-12वीच्या जर ट्रायबलच्या बघितल्या तर त्याच्यामध्ये आहेत 350-350च्या पुढे जागा आहेत 11वी-12वीच्या ट्रायबलच्या. जर त्या ट्रायबलनं दिल्यात तर अशा जवळपास 2,500पर्यंत ह्या ट्रायबलच्याच जागा आहेत. आणि ही भरती प्रक्रिया जी आहे ना ती टोटल पोस्ट जर आपण बघितल्या तर 20,000पर्यंत ह्या विना मुलाखत म्हणजे 19 ते 20,000मध्ये ह्या विना मुलाखत जागा आहेत. आणि जर आपण विथ इंटरव्ह्यूमध्ये बघितलं 10,000+, एक 10,500पर्यंत हा आकडा जाऊ शकतो की विथ इंटरव्ह्यूला तेवढ्या जागा आहेत 10,500+. भरती प्रक्रिया बघितलं तर 30,000+ आहे. मोठी भरती प्रक्रिया आहे. त्यामुळं मेरिट आणि प्रेफरन्स तुम्ही कशा पद्धतीनं देता हे पूर्णपणे डिपेंड आहे. कारण 50 संस्थेला आहे, 100 विना मुलाखतला ज्या जागा दिलेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही जे 50 निवडणार आहेत, 100 निवडणार आहेत ते अतिशय बारकाईने व्यवस्थित अभ्यास करून त्याचा पूर्ण टेक्निकल पद्धतीनं तुम्हाला ते निवडावं लागणार आहे. आणि त्या जर जागा तुम्ही जर म्हणजे थोडंसं पण तुमच्याकडनं मिस्टेक झाली तर अनेक ठिकाणी मी तुम्हाला सांगेल पुढे भविष्यामध्ये की मेरिट लागताना कसं लागणार आहे, काय काय होऊ शकतं, या सगळ्या शक्यता मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देईल. एक सांगतो की भरती प्रक्रियेमधलं हे एकमेव चॅनल असं असेल की तुम्हाला पुढचा अंदाज देणारा. म्हणजे मी जे सांगेल ना त्या गोष्टी तुम्हाला घडायला नंतर दिसतील. आता मी तुम्हाला जागेच्या संदर्भात दिली आहे माहिती. येत्या 2-3 दिवसात जेव्हा जागा डिस्प्ले होतील त्यावेळेस माझा व्हिडिओ बघा. तुम्हाला मी जे सांगितलं आहे ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये किंवा तुम्हाला त्या जागेत तिथे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे सांगितलं ते दिसेल. त्यामुळं बरं अंदाजित मी सांगितलं आहे. माझ्याकडे एक्झॅक्ट जागा माहिती आहेत पण गोपनीयतेच्या किंवा काही गोष्टीमुळे मला त्या सांगता येत नाही म्हणून मी अंदाजित तुम्हाला सांगितलेलं आहे. पण ते आकडा जे दिला आहे तो बरोबर आकडा आहे एवढं सांगतो. त्या पद्धतीनं तुम्ही तयारी करा. स्ट्रॅटेजी काय वापरायची या संदर्भातलं मार्गदर्शन तुम्हाला मी यूट्यूबच्या माध्यमातून असेल आणखीन कुठल्या ॲपच्या माध्यमातून असेल मी ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. त्यामुळं
तुम्हाला भरती संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स आणि प्रेफरन्स कसे द्यायचे याचंसुद्धा मार्गदर्शन तुम्हाला मी बॅच त्या ठिकाणी सुरू करणार आहे. त्यामुळं मी सर्वांना विनंती करतो की माझा व्हिडिओ जो आहे ना तो जास्तीत जास्त अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची राहील. अनेक जण बॅच त्या ठिकाणी सुरू करून लाखो रुपये कोटी रुपये कमवतात, परंतु आपण मोफतमध्ये हे मार्गदर्शन देतो आहे. त्यामुळं किमान जे तुम्ही एक शेअर जे कराल त्या विद्यार्थ्याच्या भल्याचं असणार आहे. त्यामुळे त्यांचा प्रश्न तिथं सुटणार आहे. डॉक्युमेंट संदर्भातले कुठल्याही अडचणी तुम्हाला येणार नाहीत, कुठेही तुम्हाला त्रास होणार नाही. सगळं काय असेल ते आपल्या रोजच्या लाईव्हमधून तुमचे प्रश्न सोडवले जातील, रोज लाईव्ह घेऊन सोडवले जातील. म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भरती प्रक्रियेमध्ये जागेची सगळी माहिती तुम्हाला दिली आहे, ती मागचे 2 व्हिडिओ बघा आणि हा बघा, सगळं तुम्हाला कळून जाईल. नाही कळालं पुन्हा उद्या लाईव्हच्या माध्यमातून येईल, तुमचे प्रश्न काय असतील ते सोडवून. परत एकदा विनंती करतो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अभियोग्यताधारकापर्यंत, आपल्या भावी शिक्षकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती घेऊन. तुम्हाला काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.